इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स शाखेतर्फे किशोरवयीन मुलांना समजून घेण्याचा आणि नव्याने नाते जोडण्याचा प्रवास या कार्यक्रमाअंतर्गत आज चर्चासत्राचे आयोजन तापडिया नाट्यमंदिर येथे करण्यात आले होते। या चर्चासत्रामध्ये मार्गदर्शक तज्ञ म्हणून डॉक्टर नंदू मुलगुले, डॉक्टर शिरीषा साठे, डॉक्टर शिल्पा मनसबदार सहभागी झाले होते। या कार्यक्रमाला पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। चिडचिड, राग, मूड स्विंग्स, जास्त वेळ एकटं राहणं, कशातच लक्ष न राहणं, ही सगळी टीनेज डिप्रेशनची। माझी मुलं जेव्हा 18 वर्षाची झाली की तिथे साधारण ड्रिंक्स पार्टीज वगैरे सुरू होतात, तर मी एक शीट प्रिंट करून आणलं होतं, सेफ ड्रिंकिंग, की कसं तुम्ही सेफ ड्रिंकिंग करायचं। तसंच पेरेंट्सना ना शिक्षणाची गरज आहे की चांगलं काय आहे, चांगलं काय नाही हे त्यांना मुलांना शिकवून देण्याची। त्याच्यामध्ये मग पेरेंट्स आणि मुलांमध्ये ट्रस्ट डेव्हलप करणं, की मुलं आई वडिलांशी बोलतील की मी हे बघतो, मी ते बघतो। आणि याचं शिक्षण ना म्हणजे टीनेजरपेक्षा लहानपणापासूनच दिलं गेलं पाहिजे। सेफ यूज ऑफ इंटरनेट, सेफ्टी ही खूप महत्वाची। येस, मला वाटतं याच्यासाठी नाही का, इव्हन पेरेंट्स नीड टू बी व्हेरी मच अलर्ट अबाउट, दे नीड टू 250 कोटी रुपयांचे ड्रग्स आपल्याकडनं सीज झालेले आहे। रिसेंटची गोष्ट म्हणजे हे एप्रिल 26 चे अंदर 3 करोड फाउंड सीज्ड इन औरंगाबाद, 1.2 करोड। आपल्याला असं वाटतं नाही का की ड्रग्स वगैरे नाही का, हे आपण फक्त वाचतो कुठेतरी, आपल्याकडे काही येणार नाही, पण खरं सांगते इट हॅज रीच्ड इवन द स्कूल्समध्ये सेल होतात ते, आणि स्कूल्समध्ये पकडले जातात। बट खूप काही नाही का या गोष्टी दाबल्या जातात। बट हा आपला प्लॅटफॉर्म असा आहे की मी सरांना विचारते की वाय इज इट दॅट हे टीनेजर्स दे आर सो वल्नरेबल टू सबस्टन्स, मग अल्कोहोल असो किंवा स्मोकिंग असेल किंवा ड्रग्स। मित्र कोण आहेत तुमच्या मुलांचे मित्र कोण आहे याच्यावर त्याचं भवितव्य तुम्ही वर्तवू शकता घर बसल्या। त्याचे मित्र जर अशा स्वभावाचे असतील किंवा अशा वाईट व्यसनाच्या वाटेवर जाणारे असतील, 100% व्यसन लागणार। याचं कारण असं की मुलं, या वयातले मुलं आपल्या समवयस्कांचं जास्त ऐकतात, आई वडिलांचं किंवा शिक्षकांचं तेवढं ऐकत नाही। त्यांना त्यांच्यासारखं वागायचं असतं आणि त्यांच्यात वावरायचं असतं। त्यांना दोन्ही गोष्टी आहेत की काय असलं कपडे घालतेस तू, ती तसे कपडे घालते कारण तिच्या मैत्रिणी तशा घालतात, आणि तिला जुन्या कापडाचे छाप कपडे तुम्ही घालायचं जर जबरदस्ती केली तर तिच्या मनात तुमच्याविषयी द्वेष निर्माण होईल। तेव्हा याचं संतुलन साधलं पाहिजे की तिला तिच्या वयासारखं किंवा त्याला त्याच्या वयासारख्या मुलांसारखं वागू दिलं पाहिजे। या वयातले मुलं निग्लेक्टफुल होतात, या वयातले मुलं कपड्यांकडे लक्ष देत नाहीत, या वयातले मुलं विरोधातून आपली आयडेंटिटी फॉर्म करण्याचा प्रयत्न करत असतात। व्यक्तिमत्व निर्मितीचा हा काळ आहे, जो स्थित्यंतराचाही काळ आहे, आणि आपला वेगळेपण आपलं कसं दिसेल, काहीतरी विरोध व्यक्त करून, म्हणून ते आईवडिलांचं, दिस इज अ एज वेअर चिल्ड्रन ड्रिफ्ट अवे फ्रॉम द पॅरेंट्स, आणि देर इज अ